उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. आपण कर्माच्या रहस्याचा विषय सुरू केलेला आहे. बघू आता त्यांच्या कृपेने त्याच्यातलं काय काय कळतं. त्याच्यातल्या साधन रहस्यामधलं कर्म, त्याच्यातलं काय महत्त्वाचं आहे. गेल्या वेळेला ह्या 2 जयंतीच्यामुळं तपशिलात काही आपण गेलो, 5 मिनटं फक्त सुरुवात करून ठेवली होती. तर आत्ता आपण एक पद म्हटलं, आपल्या या सगळ्या पदांच्याकडे आणि त्याच्यातल्या अर्थाकडे लक्ष असेल तर, पुरविलं काम तो माझे जीवन, किंवा पायाची आवडी आत्ता जो झाला आनंदसागरांचा जो अभंग झाला, त्यांच्या दृष्टीनं जो मला अशा तऱ्हेचं काम पुरविल की ज्याच्यामुळे मी सतत नामात राहू शकेन, तुझी माझा झाला माया बाप. त्यांची त्या नामाकडे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कर्माकडे बघण्याची दृष्टी कशी होती यावरून कर्मावर प्रकाश पडतो. कोणती कर्म करावी याच्यावर प्रकाश पडतो आणि त्याच्यासाठी काय प्रार्थना करावी त्याच्यावरही प्रकाश पडतो. जिथं स्वतः तोची झाला माझा माया बाप, त्याला ते तेवढं स्थान द्यायला तयार आहेत की जो कोणी मला नाम घेणं हेच काम पुरविल करायला देईल, तर त्याला ते एवढं स्थान द्यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांना नामाचं किती प्रेम किंवा महत्त्व वाटत असेल. तर यावरून आपण नाम हे सुद्धा एक त्या अर्थाने कर्म आहे, तर त्याच्याकडे कसं पाहावं हे त्या अभंगातून आहे, ते आपल्यासमोर असेल. कर्म हे साधन म्हणून विचार का केला, तर गेल्या वेळेला आपल्याला जे बोललो होतो त्याचे फक्त 1-2-3 मुद्दे त्याच्यातले परत एकदा आठवणीसाठी, की खरं तर पूजा, पारायण, पाठ, दर्शन, यात्रा अशा अनेक गोष्टी साधनं म्हणून सांगितल्या जातात. आपण त्या करतो, तर आणि त्या किती आहेत अशी गणना करणंही अवघड आहे. काय गोष्ट हे साधन बनेल हे सांगता येत नाही. म्हणजे जी सर्वात मोठी गोष्ट ह्या सगळ्या साधनांचं सार काय तर अनुसंधान. म्हणजे तात्यासाहेबांना जसं महाराजांनी रुपया दिला आणि मला केव्हाही तो लागेल त्यामुळे तुझ्याजवळ कायम ठेव असं सांगितलं. बाप फक्त रुपयाचे, तो ठेवलेला आता तो कुठे ठेवायचा ह्या असं काही परिस्थिती त्यावेळेला नव्हती. त्यामुळे धोतर दिसत त्यामुळे कन्वर्टीला लाव, आणि सरळ तर कन्वर्टीला आपलं धोतर बदललं की परत कन्वर्टीला रुपये ठेवायचा. हे केव्हा मागतील सांगता येत नाही, ह्यांचं काय सांगत. महाराजांची पद्धत ही अशीच होती की, आणि त्यांनी सांगूनच ठेवलं होतं केव्हाही लागेल. केव्हाही लागेल म्हणल्यावर हे कधी आंघोळी जाताना म्हणतील, इकडे म्हणतील, सकाळी कोण आल्यावर म्हणतील, कोण असताना म्हणतील, नसताना म्हणतील, कधीही म्हणतील. त्यामुळे सारखं महाराज रुपया सारखं डोक्यात महाराज रुपया. ते सगळं झाल्यानंतर काहीही वर्ष त्यांनी मागितलं नाही, वर्षभर हे साधन करावं लागलं. त्याच्यानंतर एक दिवशी म्हणले, अरे मी तुला हा रुपया. वर्षभर महाराजांचं अनुसंधान ठेवायला 1 रुपयाचं साधन सुद्धा उपयोगी पडतं. मला साधनं म्हणजे कशाला म्हणावं हा प्रश्न नेहमी पडतो तो यामुळे की त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की, म्हणून त्यांनी म्हटलं इथे माझे मायबापा सद्गुरू समर्थ, म्हणजे माझा जो कोणीही देईल तो सुद्धा माझा, तो सुद्धा माझा मायबाप आहे की ज्याने मला देवाचं नाव घ्यायची बुद्धी दिली किंवा देवाचं नाव घ्यायची संधी दिली. तर तोही माझे मायबाप आहेत असं ते का म्हणाले असतील. कर्माकडे बघण्याची गरज फार आहे. ती का, तर जी साधनं म्हणून आपण करतो, तसं गेल्या वेळेला पाहिलं आहे तसंच की ती साधनं बरीचशी. आता इथे स्मरण आहे, एक अनुसंधान म्हणजे आपल्या साध्या भाषेत स्मरण आहे. तर सारखं महाराज कारण कुठल्याही क्षणी महाराज विचारतील तू कुठं आहे, तू कुठं आहे म्हणलं तर ते आपल्याकडे असलं पाहिजे. तेव्हा ही जी निष्ठा आणि जी स्मरण त्यातून निर्माण झालं, ते जे काय झालेलं आहे तेच त्यातलं त्यांनी साध्य करून घेतलं. हँडल सोडून त्यांचं काम झालं, यांचंही काम झालं. तेव्हा जी आपण साधनं म्हणतो, आता स्मरण आहे त्याच्यातलं, ते ज्या निमित्ताने टिकवलं ते रुपयासुद्धा साधन झालं.
साधन म्हणजे काय, कशाला साधन म्हणता येईल किंवा कधी कसं होईल, आता तो सांभाळणं. एक कन्वर्टीला ती गोष्ट अडकवायची आहे, नुसती साधी कन्वर्टीला अडकवायची आहे, तर कन्वर्टीला अडकवणं हे कर्म आहे, पण ते अनुसंधान निर्माण करायला उपयोगी पडू शकतं. आता ही गोष्ट इतकी किरकोळ आहे तसा विचार केला तर कोणी व्यवहाराने याचा विचारसुद्धा करणार नाही. तर यात काय एवढं आहे, पण यात काय एवढं नाही, ते सांभाळून दाखवायचं 24 तास म्हणजे कळेल. 24 तास 7 दिवस महिनाभर आणि 12 महिने असं सांभाळलं म्हणजे मग त्याचं ते साध्या कन्वर्टीला अडकवण्याचं काय होतं हे आपल्या लक्षात येईल. तर हे केलं की कर्मात ते कसं, म्हणजे कर्मातून तिकडे कसं जाता येतं आणि कुठलंही कर्माचं साधन कसं होतं आणि त्यामुळे या कर्माचा विचार करण्याची गरज फार पडते. ही जी साधनं म्हणून म्हटली जातात त्यातली बरीचशी साधनं हे कर्मामध्ये मोडतात. तर त्याचं अडचण काय आहे की जर ह्या कर्मांचा आपण विचार नाही केला किंवा त्याचं रहस्य समजून घेतलं नाही, वेगळ्या प्रकाराने त्याच्यात काही हे आहे, खुबी आहे कर्मामध्ये, तर ती जर रहस्य किंवा खुबी समजून नाही घेतली तर तीच कर्म मनुष्याचा घात करायला पण समर्थ आहेत. जे ह्याच कर्माने माणसाचा घात होतो मनुष्याचा. एक समजा आपण म्हणतो एखाद्या ठिकाणी पाशवी वृत्ती आहे, पाशवी वृत्तीचं काहीतरी काम झालं. आपण अनेक वेळेला पशुत्व माणसाचं हे पाहतो, त्याच्या कृती पाहतो, त्या काय असतात, ती कर्मच असतात की म्हणजे कुठेतरी दिशा बदलली त्याची आणि ते अधोगतीला गेलं की ते कर्मच. मग आता कर्माने, ज्या कर्माने ही माणसं मुक्त झाली, ज्या कर्माने कन्वर्टीला नुसता रुपया अडकवून महाराजांचं स्मरण ठेवून ही माणसं अनुसंधानात राहिली, त्याच्यापेक्षा हे वेगळ्या स्वरूपाचं कर्म आहे. हे कर्मच आहे पण ते एकदम अधोगतीला कारणीभूत होऊ शकतं. इतका कर्मामध्ये सामर्थ्य ठेवलेलं आहे. म्हणून त्याचा विचार करण्याचं, कारण ते जसं आपल्या मदतीला येतं तसं ते अडचणीचं पण ठरू शकतं. म्हणून कर्माचा एवढा विचार करण्याची गरज. कैदेत पडायला कर्मच कारणीभूत आहे. आपण आज जन्माला आलो ह्याचा अगदी स्पष्ट अर्थ असा आहे की कर्मात काहीतरी चुकलं, विचार करताना काहीतरी चुकलं, काहीतरी तिथे आपल्याला याची जाणीव झाली नाही की काय कर्म करायला पाहिजे होतं. ते जर बरोबर केलं असतं, समजून केलं असतं, त्यांच्या कृपेच्या छत्राखाली गेलं असतं तर हा प्रश्न झाला नसता. कशाला कोण व्याप स्वीकारला असतात. कारण आपल्याला अनेक वेळेला अंथरुणावर पडल्यावर वाटत असतं फुकट व्यापात पडलो आहे खरं, काय पर्याय नाही आहे. पण उजाडलं की पुन्हा तोंड धुतलं की चपला अडकवायला पाहिजे, जायलाच पाहिजे, काही इलाज नाही. किंवा घरात असेल तर कामं केलीच पाहिजेत असं लक्षात येतं. तेव्हा कळतं की देहाच्या कैदेत न पडावे का म्हणलं असेल. ही काय कैद पडली आम्हाला ही देहाची एवढी, म्हणजे का आता आमची कर्म चुकली ना म्हणून. मग आता आपल्याला सुधारायची संधी आली, बुद्धी झाली, तर आता आपण त्याच्यावर जास्त वेळ द्यावा ना. तर बाकी जगावर कशावर तरी वेळ देण्यापेक्षा मला काय चुकलं होतं ज्याच्यामुळे मी परत आलो ते शोधायला जास्तीत जास्त वेळ खरं म्हणजे मनुष्याने द्यावा आणि त्याच्यानुसार त्याचं जे बदलायचं ते बदलावं, काय जे चुकलं असेल ते सुधारावं, ते त्याच्यासाठीच आहे. तेव्हा कर्मानं म्हणजे आता काही लोकांचं हे सोडा की त्यांना बौद्धिक शंका असते की कर्मानं माणसाच्या मागं प्रारब्ध लागतं, मग त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचं ते साधन म्हणून त्यानंच मुक्त कसं होता येणार, नुसताच कर्माचा विचार करून मुक्त कसं होता येणार, कर्माला पर्याय नाही कारण ते मागचं प्रारब्ध आहे वगैरे सगळं ठीक आहे. तर अशा खूप प्रकारच्या शंका कर्माबद्दल विचारतात. आपल्या हातात ते आहे का, आपण विचार करू पण आपल्या हातात कुठं आहे. आपल्या हातात सगळं आहे, आपल्याला करायचं आहे का हा मूळ प्रश्न आहे. या अर्थाने सगळं आहे, सगळं आहे म्हणजे सगळं आहे असं कोणालाच म्हणायचं नाही आहे, देवाला म्हणायचं नाही आहे. कारण काय करून ठेवलं ते निस्ताराला देव लावणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. पण त्या अर्थाने त्याच्या हातात आहे, कारण निस्तरण हे सुद्धा कर्मच आहे. तर कर्म निस्तरण हे सुद्धा कर्माचा परिणाम राहिलेलं निस्तरण हे तरी आपल्या हातात आहे, त्यामुळेच तसं त्या अर्थाने आपल्या हातात आहेच. पण शंका विचारत राहतात लोक, म्हणून हे सांगायचे वेळ येते. तर काय असतं की एकच कर्म हा एकच विषय दिसतो एकच, पण आपण हे पाहिलं असेल जाताना हे जेल्स आणि हे आपण पाहिले असतील तर ते जेलमध्ये बंदोबस्तात त्या कैद्याला नेऊन ते दरवाजे उघडून आत सोडतात की त्याची इच्छा सोडत काय असेल ते काउंटडाऊन काय ठरलं त्याप्रमाणे तेवढे दिवस त्यात काढायला लागतात. ज्या रस्त्यानं आणि ज्या दरवाजा उघडून तो आत गेला ती संपल्यानंतर त्याच दरवाजाने पुन्हा बाहेर, त्याला काही वेगळा दरवाजा ठेवलेला नाही.
पळून जाईल त्यातून सुद्धा पुन्हा. त्यामुळे दरवाजा एकच ठेवला आहे, रस्ता एकच ठेवला आहे, तेही बरं आहे, म्हणजे ते योग्यच आहे. पण ज्या दरवाजानं ज्या रस्त्यानं आपण त्यात तो मनुष्य कोण जो गेला तो गेला. देहाच्या कैदेत पडलो. कशाने पडलो? कर्माच्या रस्त्यानंच पडलो. आता बाहेर कशानं पडणार? कर्माच्याच रस्त्यानं पडणार. या दरवाजातून आत आलो, त्याच दरवाजातून बाहेर गेलो. या दरवाजाने घरात प्रवेश केला, त्या दरवाजातून घरात बाहेर पडतो. हे जितकं सोपं आहे, तर मग आपल्याला कर्माचा विचार करून योग्य कर्म करून ते काम करता येईल. आपल्या आत यायचं का बाहेर जायचं ठरवायचं आहे. कैदेत पडायचं आहे, कैदेतून सुटायचं आहे. रस्ता एकच आहे, बाहेर जायचं का आत यायचं आहे. दरवाजा एकच, रस्ता एकच. तर इतकं हे खरं सांगायचं जर सोपं आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तर कर्माकडे बघताना माझा ते कर्म करण्यामागचा हेतू काय, माझा विचार कोणता आहे, ध्येय काय आहे. तर अगदी लांब जायची गरजच नाही. देहाच्या देवळात देव बसलेला आहे. आपला विचार काय आहे नक्की, की डोळे तर दिलेलेच आहेत, ते बघण्याचं काम करतातच आहे. त्यांना बघायला बाहेरही संधी आहे, मिटले तर आतही संधी आहे. त्याच डोळ्याने बाहेरचंही दिसतं आणि मनुष्य देवापासून दूरही जाऊ शकतो. तेच डोळे बंद करून ध्यान लावून आतही जाऊ शकतो आणि भगवंताच्या पायाशी जाऊन बसू शकतो. आत्माराम वाट पाहतोच आहे, आतला पांडुरंग वाट पाहतोच आहे. पण तो जर त्याच डोळे उघडून बाहेर हिंडत असला तर आता त्यानं तरी काय करावं. त्यालाही आपली दया येते म्हणून मग पुढे तिथेही पर्याय ठेवला आहे किंवा बाबा गेलाच बाहेर म्हणून ते सगुण काढलं. त्यातून बाहेर पडलाच, पडू दे, त्याला काय सदा आत जाता येईल असं नाही. पण सदा बाहेर जाणं हे मात्र बऱ्याच लोकांना शक्य असेल. तर ते शक्य आहे ना, मग ठीक आहे. मग सदा माझे डोळा जळव तुझी मूर्ती. बाहेरच जायचं आहे ना, उघडायचं आहेत ना, तिकडेच जाणार ना, आत जायला जमत नाही ना, ठीक आहे, बाहेर गेला तर तिथं उभा आहे. पण जायचं तो बाहेर गेल्यानंतर तिथं जाईल का आणि कुठं जाईल हे काय, हे कर्म. तिथे आपल्याला काय ते काम करायचं आहे ते तिथं करायचं. तर त्या दृष्टीने आपण बघावं, म्हणजे ह्या कर्मानं आपल्याला कसं अडकायला होतं तेही कळेल, कसं सुटायला होतं तेही कळेल. तर म्हणून गेल्या वेळेला कर्म या साधनातले दोष बघितले, की कर्माचा विचारच न करणं. कितीतरी लोक आहेत ते कर्माचा विचार कर्म म्हणून विचार करीत नाही. 25 वर्ष होऊ देत, 40 वर्ष होऊ देत, की रोज मी काही जे करतो आहे त्याचे परिणाम कोणते आहेत, ते कोणत्या दिशेनं मी चाललो आहे आणि ह्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे का. मी ज्या पद्धतीने आज जगतोय, समजा कोणाच्या पद्धतीने जगणार, आईवडिलांच्या पद्धतीने जगणार, बाजूच्या लोकांच्या पद्धतीने जगणार, समाजात सांगितले म्हणून जगणार, शास्त्राच्या पद्धतीने जगणार, कशांतरी जगणार ना. शेवटी ह्या सगळ्या मिळूनच माझा विचार तयार होणार. अगदी मी स्वतःच्या पद्धतीने जगणार म्हणजे काय जगणार, ह्या सगळ्यांनी संस्कार केलेली तुमची त्यामुळे तयार झालेली पद्धत, तिच्या पद्धतीप्रमाणे जगणार असं एवढंच ना. हे जे काही मी जगणार आहे हे बरोबर आहे का, हे कोणी क्वेश्चन केलं आहे का, हे कोणी शंका विचारली का त्याच्याबद्दल. कारण असं मी तर पूर्वीही केलं असलं पाहिजे गेल्या जन्मात, म्हणून तर अडकलो. म्हणजे ह्याच्याबद्दल शंका घ्यायला जागा आहे. जर माझी ती पद्धत बरोबर असती तर त्या पद्धतीनं मी पास होत गेलो असतो. मी पास होत नाही आहे, मी पुन्हा करीत पडतो आहे. ह्याचा अर्थ ज्या कोणी सांगण्याने असेल, मोठ्यांच्यामुळे असेल, शेजाऱ्यांच्यामुळे असेल, काय आपण जी शस्त्र असतील त्यामुळे असेल, आपली काही समजूत असेल त्यानुसार असेल, पण ते जे काही मी करतो आहे ते माझ्या ध्येयाकडे नेणारं आहे का नाही, याच्यात बदल करण्याची गरज आहे की नाही, हे कोण विचार करणारा भेटला तर त्याला पुढे काहीतरी मार्ग आहे. म्हणजे कर्मामध्ये जे रहस्य आहे ते त्याला सापडेल. पण बदल करण्याची गरज आहे का, हा विचार मनात त्याच्या आला पाहिजे. आणि तो न येणं हा अपराध आहे, किंवा तो न येणं हा दोष आहे, की मी हे जगतोय पण हे बरोबर आहे का नाही, हा विचार मनात येणं आवश्यक आहे. तो जो आला तर मग आता बरोबरही ठरेल ना. मी असं कुठं म्हणतो की असं काही नाही की बाबा आपण करतोय ते सगळं चुकच आहे, असंही काही नाही. पण बरोबर आहे का चूक आहे हे बघणं त्याची बघावंच लागतं त्याला. नाही तर मग कुठले पेपर तपासावेच लागले नसते. ज्यांनी पेपर लिहिले ते सगळे पास असं झालं असतं. म्हणजे आता तसंही येईल कदाचित उद्या, पण हे ते आपलं आहे. परमेश्वराच्या दरबारात तसलं काय मंजूर नाही. तिथे काना मात्र अगदी टिंबसुद्धा बघितलं जातं. तर त्यामुळं जे मी करतो आहे त्याचा परिणाम, दिशा, बदल हे सगळं आहे. तर त्याचा विचारच न करणं याला मी आध्यात्मिक बेजबाबदारपणा असं म्हणेन. सोपं साधं म्हणायचं झालं तर साहेब,
की या कर्माच्या परिणामांची दिशा, कर्म काही असो, माझं ते चालण्याचं असो, बोलण्याचं असो, संबंधांचं असो, कशाचं असो, काय बाहेर माझ्या शिक्षणाचं असो, काय कसलेही कर्म अखंड चालूच आहे, ती सगळ्यांचा मी विचार न करता जर ती करत असेल तर मी आध्यात्मिकदृष्ट्या बेजबाबदार आहे. मी व्यावहारिकदृष्ट्या काही असेल, कुणीही असेल, जगामध्ये राजे महाराजे होऊन गेले, राजा जावे राणी जावे आपण एवढं ऐकतो ते काय उगाच बसलेले नाहीत ते लोक, सगळं पचवूनच बसलेले आहेत. ज्या महाल खजाना सुबचल जावे, हे सगळं आजपर्यंत गेलं, त्यांचं काय झालं, त्यांचं काय नाही झालं. जे टिकले ते इथं आहेत, ज्यांनी हा विचार केला, ज्यांनी यांचं निरीक्षण केलं, स्वतःची कर्म बदलली आणि जे योग्य मार्गाने गेले ते वर टिकलेले आहेत. आणि जे राजा जावे राणी जावे ते गेले सगळे राजाजांनी. तेव्हा हे या अर्थाने बेजबाबदार आहे, म्हणजे अशा अर्थाने हे आध्यात्मिक बेजबाबदारपणा आहे. मला सांगा, आध्यात्मिक बेजबाबदारपणा म्हटल्यानंतर एखाद वेळेला बेजबाबदारपणा हा शब्द टोन थोडासा जास्त आहे. मला आतून वाटतं की आपण एकदम बेजबाबदार म्हणणार नाही कोणाला, पण इथं म्हणतो तर विचार करून म्हटलं पाहिजे, म्हणजे थोडं आपल्यालाही कल्पना असली पाहिजे. बेजबाबदारपणा आहे, आपण त्याला आध्यात्मिक बेजबाबदारपणा म्हटलं, व्यावहारिक नाही म्हटलं. पण व्यवहारात आपण मनात आपल्या बेजबाबदारपणा मनातल्या मनात येईल का व्यवहार, मी याचं म्हणत नाही. आध्यात्मिक म्हटले ते क्षणभर बाजूला ठेवू, आपण व्यवहाराचा विचार करा की मुलाचं काय, मुलीचं लग्न करायचं आहे, स्थळ बघायचं आहे, तर मुलगा काय करतो, कुठे राहतो, काय करतो, तर काय ते आपण काय ते पगार विचारतो, अमकं विचारतो, तमकं विचारतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवहाराने करायच्या ते करतो. तर तो शेवटी ती मुलगी दिल्यानंतर तो कुठं राहणार हा एक विचार, जसा त्याला पगार किती हा विचार करणार, तसा अगदी बेसिक 2 विचार की बाबा तो कुठे राहतो, तर हॉस्टेलवर राहतो, तो कसा राहतो, तो कॉट बेसिसवर राहतो, ठीक आहे. लग्नानंतर मग तो काय करणार आहे, त्याने काय अजून विचार केला नाही. आपण मुलगी द्याल, लग्नानंतरही त्याचा तसाच विचार असला कॉट बेसिसवर, तो काय करणार. ज्यानं विचारच केला नाही आहे त्याचं उत्तर कोणतंही असू शकतं किंवा काही उत्तरही नसू शकतं त्याचं. आपण आपल्या व्यवहारामध्ये साधा अशा तऱ्हेचं राहण्याचा विचार त्यानं केला नाही आहे आणि तो लग्नाच्या विचाराला लागलेला आहे, तर त्याला आपण मुलगी देऊ का. मग त्याला आपण व्यावहारिकदृष्ट्या बेजबाबदार म्हणू ना, की हे काही जबाबदारीचं लक्षण नाही. लग्न करायला निघालेला माणूस आहे तर हे काही जबाबदारीचं लक्षण आहे. हां, त्याची पर्यायी व्यवस्था आहे, त्यांनी फ्लॅट घेतला, तिथं तो नंतर तिकडे राहणार आहे, हां मग हे ठीक आहे, जबाबदार समजतो आपण. मग इकडं जबाबदार कर्माबद्दल का समजू नये, आणि जर कर्म जबाबदारीनं करत नसेल तर बेजबाबदार का म्हणू नये. या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर असल्या की हे असं का म्हटले याचं आपल्यासमोर येईल. दुसरं, मी आपल्याबद्दल देहाबद्दल म्हटलं होतं की भोगभूमी आहे का कर्मभूमी आहे हे आपण ठरवावं. म्हणून पशु, माणूस आणि देव हा प्रश्न आहे. त्यांनी जी मांडलीत ना ती सगळी अगदी प्रतिकात्मकदृष्ट्या जशीची तशी ती प्रतिकात्मकच आहेत आणि तशी ती खरी पण आहे. हे पाताळ आणि ते हे मृत्यूलोक काय जे आपलं हे पृथ्वी आणि स्वर्ग वगैरे हे सगळं खरं आहे, फक्त ते वेगळ्या पातळीवर नसून एकाच ठिकाणी सगळं आहे, आपल्याला अनुभवायला येतं. याच पृथ्वीवर आपल्याला स्वर्गासारखाही अनुभव येतो, याच पृथ्वीवर आपल्याला जसा मनुष्यलोक म्हटलं किंवा काय पृथ्वी म्हटलं त्याचाही अनुभव आपल्याला इथेच येतो. आणि जे त्यांनी दानवांचं पाताळातलं जीवन सांगितलं तेही इथेच अनुभवायला येतं. आपल्याला दानवी जीवनाचाही अनुभव आहे, म्हणजे आसुरी जीवनाचा अनुभव आहे, आपल्याला मनुष्य जीवनाचा अनुभव आहे आणि आपल्याला ह्या दैवी जीवनाचाही अनुभव आहे. आपल्याला इथं देवासारखी माणसंही इथंच भेटतात, आपल्याला माणसासारखी नुसती असलेली फक्त माणसं ती पण इथेच भेटतात आणि आपल्याला असुरांसारखी असलेली माणसंच ती पण इथंच भेटतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं ते फक्त प्रतीकाने घ्यायचं. ते घेतलं की लगेच स्पष्ट होतं की यांना काय म्हणायचं आहे, कारण ते व्यवहाराला लगेच आपल्याला एखादा क्षव्यवहार करा की त्याच्यात देव दान असुर सगळं लगेच फरक लक्षात येईल की हा आपला व्यवहार माणसाशी होतोय, हा देवाशी होतोय, देव माणसाशी होतोय का असुराशी होतोय, लगेच फरक आपल्या लक्षात येईल. त्याच्यात हे सगळं सामावलेलं आहे. आणि म्हणून देहाच्या बाबतीत विचार करावा, कारण ती आपली काय असतं की जे असुर आहेत जे त्याच्याही खाली मागे मी आपल्याला बोललो तसं पशु जीवन आहे. हे फक्त हो मी कोणीतरी येतो फटकारा मारतो, कोणीतरी येतो काठी मारतो, कोण येतो चाबूक मारतो, हे असं जीवन का आलं असावं असाही विचार क्षणभर करून बसावा. या जगामध्ये परमेश्वराला माझ्यासारखा माणूस निर्माण करता आला
की ज्याला स्वतःच्या मार्गाने स्वतः चालता येतं, स्वतःला सुरक्षित ठेवता येतं, चांगल्या मार्गाने जाता येतं, काय त्याचे पर्याय असतील ते त्याला सगळे निवडता येतात. आज कर्माचा विचार आम्ही केलाच नाही असं म्हटलं तर बेजबाबदारपणा म्हणला आपण, पण मला विचार करता येऊन बेजबाबदारच्या ऐवजी जबाबदार होता येतं. आणि ते माणसाचा देव होतो, हे देव भेटे याचे देही हे आपल्या इथेच आहे सगळं चालू, आणि हे भेटलेले लोकही आहेत. तर हे सगळं असंही होता येतं, हे जे होता येतं. आणि इकडे मात्र तो आपण जर ही जर पशुयोनीतले पाहिले तर ते खात असतात एकमेकांना, ह्यापेक्षा काही नाही. आणि त्याच्यात जे काय त्यात प्रकार आहेत ते आता अगदी त्यातल्या त्यात अगदी चांगलं. आपण आता हे गाई बैल बघतो तर त्यातल्या त्यात हे गाय अगदी आपण पवित्र मानली, अगदी जवळ मानली, अगदी देवाचं हे मानलं, तर तिथे सुद्धा पुन्हा ते पटकेच खातात बेजाळी. चाबूक मारायला तर काय म्हणणार मला सांगा. माणसाच्या बाबतीत हे आहे का? तर हे नाही आहे. तिथे फक्त भोगभूमी आहे. कारण त्यामुळे जेवढं राहिले तेवढे फटके तिथे खातो मनुष्याने खावे लागतात, त्याला काय पर्याय नाही. इथे मनुष्य संघटना उभी करेल, ते करेल, कुठला जाईल, अमुक करेन तमुक करेन, असं त्याला कुठं काय झालं तर तो लगेच त्याच्याबरोबर उभा आहे. तिथे काय कुठली संघटना कुठलं काय असे बैलांनी एकत्र येऊन संघटना केली मग ते कोर्टात गेले वगैरे काय नाही. भोगभूमी आहे, हाकलून दिलं गेला. आपण आता कुत्री बघत नाही इथे. कमी जास्त अशा अर्थाने पाहू नये. आपल्याला जन्म कशाचा येतो ह्याच्यावर फरक आहे काहीतरी. ते सुद्धा जिवंतच आहेत, त्यांना सुद्धा पोट आहे, त्यांना सुद्धा भूक आहे, पण त्यांच्या जीवनाची मर्यादा कक्षा केवढी कमी आहे आणि त्यांना किती भोग ठेवलेला आहे वाट्याला, की अक्षरशः किकाटात फिरत असतं नुसतं. हाकलून दिलं की सोडून दिलं की जिथं कुठं असेल तिथं राहावं लागतं. आपण बघतो ना, म्हणून आपल्याकडे ते शब्द पडले कुत्र्याच्या मोतीनं मेला म्हणतात ना. ते काय आहे नक्की, की मनुष्यसुद्धा जर तसा वागलाच किंवा तशाच जर अवस्थेत राहिला तर तिथे जाऊ शकेल. एवढं हे कर्म त्याचं आहे की जे फिरवू शकतं हे सगळं. म्हणून हे कर्मावर सगळं अवलंबून आहे. हे कर्मभूमी आहे. हे आपल्या देह ही कर्मभूमी म्हणून ज्यांनी पाहिलेली आहे त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून ते 8 नाही 12 नाही 16 तास राबवतील. मोठी माणसं तर आपल्याला त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्यामुळे आपल्याला माहिती असेल की नेहरूंसारखी माणसं होती, इंदिरा गांधींसारखी माणसं होती, 18 तास राहायला. आणि आजही त्या पातळीवर तेवढं राहावं लागतं, त्याच्याशिवाय ते पुरं होत नाही. कारण इतकं प्रचंड काम आहे की ते पूर्ण होणंच शक्य नाही. म्हणजे हाताखाली इतकी माणसं आणि इतके प्रकार तसे वाटलेले असून सुद्धा जबाबदाऱ्या एवढ्या असतात. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि आपण त्यांचा विषय म्हणून सोडून द्या, पण संतांच्याकडे आपल्याला तेच आढळेल. ते झोपलेत ते फक्त कशासाठी, तर व्यवहारापुरतं. बाकीचे ते जागेच आहेत. ते जागेत हे बघायला आपण जागे नाही म्हणून कळत नाही, एवढंच असं. तर आता तिसरं मी बोललो होतं ते देहाची ओळख. ध्येयाची ओळख नसणे, हे आपण कशासाठी आलो आहोत हाच मुळात विषय माहीत नसेल तर मनुष्य जेवणा खाण्याचं पैसा पाण्याचं बघेल, याच्यापेक्षा काय बघणार. घरदार, पैसा पाणी, प्रतिष्ठा, बाहेर सगळं मानमान्यता आहे का नाही, अरे इथं काय कोणी पाहिलं, यात काय विशेष आहे. मनुष्य म्हणून त्याचं काय ध्येय आहे, तर ते त्याच्याजवळ ओळख त्याची आहे का. आणि म्हणून हे सगळे त्याच्यातले दोष म्हणून पाहिले की हे सगळं असावं, नसेल तर तो दोष ठरेल. आणि कर्माची कटकट ही टाकाऊ आहे, याबद्दल मलाही काही शंका नाही. कर्म कटकट वाटते खूप वेळा, असं होतं. काय कटकट नको वाटते, एखाद्याच्या बोलण्याची जशी कटकट नको वाटते तसंच आहे ते. तसं कर्माची सुद्धा कटकट सारखी किरकिर असते कर्माची. काय तरी करत राहिलंच पाहिजे, माणसाला बसून देत नाही कोणी. आणि कोणी जर बसलेला दिसला शांत तर माणसं चौकशी करतातच लगेच. तर त्यामुळं त्याचं कर्म टाकाऊ आहे, कटकट आहे, सगळं खरं आहे. पण ह्याच्यात खरं काय लागावं, म्हणजे कर्माची कटकट लागली आहे, सारखं कर्म आपणही भोगतोय. कारण आपल्याला असं आपल्याला त्यांना सांगा, ते म्हणतात आपण एक सारखं कर्म करतोय म्हणून, पण मला सांगा स्वतःला तरी कुठं बसवते. स्वतःला म्हटलं बाबा आज काही करू नये, निवांत बस, 8 दिवस काही करायचं नाही, 1 आठवडा शांतपणे बसून राहावा. म्हणजे काही दुसऱ्याला उपद्रव निर्माण न करता शांतपणे, मग खरोखरच शांतपणे आणि समाधानीपणे. म्हणजे असंही काही नाही कोणावर रागावले आणि त्यामुळे बोलत नाही शिरायला, तसलं नाही. तर 7 दिवस शांत, म्हणजे शांत बस, 7 दिवस शांत बस, काय करायचं शांत. तर कठीण आहे, म्हणजे ह्या पण साधन आहे, पण हे कठीण आहे. तर ते साधनात रूपांतर होऊ शकतं त्याचं. कारण काहीच करायचं नाही आहे म्हटल्यानंतर तुम्हाला खूप बंधन आली. कारण काहीतरी करायचं हा हे फार सोपं आहे. अगदी चांगल्यापासून वाईटापर्यंत काही करायला मिळालं तरी ते सोपं आहे, पण काही न करणं हे साधन आहे. तर त्यामुळे ते 7 दिवस ते काढणं अवघड जातं. त्यामुळे हे कर्म कटकट आहे, पण ते सारखं करावं लागतंच. मग करावं लागतंच तर मग तुकोबांसारखं आहे, लागला टकळा पंढरीचा. सारखा टकळा लागलेला आहे ना, मग पंढरीचं लावू दे. मी त्यांनी त्याचं रूपांतर करून टाकलं. मगाशी जसं डोळ्यांचं रूपांतर केलं, बाहेर जाणारच आहे,
डोळे उघडणारच आहे, मिटून काय आत परमेश्वर बघायला तयार नाही. मग ठीक आहे, बाहेर बघायचं तर पांडुरंग भाऊ, रामभाऊ, देवभाऊ, म्हणजे ते जी एकाग्रता आहे ती पुन्हा आत घेऊन जाईल किंवा त्याची आठवण ठेवील. कर्म करताना परत परत ते पाहिलं आहे त्यामुळे आठवेल. तर असं काहीतरी होईल याच्यासाठी हे करावं. तर तसा मग लागाला टकळा पंढरीचा त्यांचा आहे तसं ते सारखं आपल्याला त्याचं ते दुसरं काय मला सुचतच नाही. सारखं पांडुरंग पांडुरंग सुचत राहतं, सारखं लागाला टकळा पंढरीचा. तर तशा तऱ्हेचं हे टकळा असावा. कारण आपल्याकडे आपल्याला टकळा आहे, वारंवार तीच गोष्ट किंवा वारंवार सारखी गोष्ट करत राहावीशी वाटणं म्हणजे टकळा ना. तर आपल्याला आपल्याकडे टकळे किती असतो माहिती आहे. आपलं समर्थांचं मागे संकीर्तन झालं आहे, सदा आणाचे आणा, हे आणा ते आणा ते आणा, संपत नाही. तर तसं आणि आणणाराही उत्साही असतो, त्यालाही तेवढाच उत्साह आहे, ते सोडा. तर काय करणार, सगळं आहे असं. तर तो लागला असे टकळा पंढरीचा, तसं झालं तर बरं होईल. हे एक. आणि शेवटचा एक दोष बोलवतो ते कर्माचे प्रकारातला फरक आपल्या लक्षात यावा. आणि तो निश्चित कसा आहे हे विषयी गेल्या वेळेला फार काही सांगता आलं नाही, ते थोडं सांगतो. की एक आपण समजतो तसं कर्म ही गोष्ट आपल्या इतकी स्वाधीनची नाही आहे. त्याच्यामध्ये म्हटलं तसं 3 प्रकार आहेत. एक प्रकार आपल्याला वेळेला सांगितला की एक प्रारब्ध कर्म आहे, ते सक्तीचं आहे, करावंच लागतं. कुणाच्या पोटी जन्माला यावं आपल्या हातात नाही. आई वडील हे सुरुवात झालीच, कर्माची सुरुवात झाली, जिथं पाऊल टाकलं पहिलं पृथ्वीवर त्यावेळेला ते ठरवून गेलेलं आहे. आता ते चांगले वाईट आवडणारे न आवडणारे तुमच्या हातात काही नाही. त्याच्यातलं कुणाचे कोणत्याही परिस्थितीतलं माणूस असू दे त्याच्या हातात त्यातलं काही राहत नाही. हे जसं असावं तसं एक आहे. दुसरं निवडीचं कर्म पण आहे. आपल्या काही जी काही कल्पना असेल त्यानुसार निवड करणं, त्याच्यात काही स्वातंत्र्य असणं हे पण माणसाला आहे. नुसता काही केवळ प्रारब्धावर मनुष्य चाललेलं नाही. तर प्रारब्ध म्हणून काही गोष्टी येतात, ते बरोबर आहे. आपल्या वर्गावर कोण शिक्षक, आता ते आपल्या हातात नाही. अशा किती गोष्टी असतात येऊ नयेत असं वाटतं. आपल्याकडे ते मारकोटे मास्तर पूर्वीच्या काळात जसं असायचे तसं ते मारकोटा असलं की ते शक्यतो आपल्यावर न आलेलं बरं असं वाटायचं. तर तशा पद्धतीचं ते पण ते आपल्या हातात नसतं. नेमकंच आपल्याच वाटायला नेमकं सगळं आलाट होऊन, तर ते आपल्या हातात नाही. बदल्या होतात, आपल्यावरती बॉस येतात, ते वेगवेगळे लोक ट्रान्सफर होऊन येतात. हा आपल्या हातात नसतं. ते आपण सगळी कीर्ती ऐकलेली असते आणि नेमका तोच माणूस आपल्याकडे हजर होतो. आजपासून मी इथं आहे, वा आनंद आहे. आता सगळ्यांचं काय होणार ते आपल्या त्या क्षणीत लक्षात येतं. ऑफिसमध्ये काम केलेल्यानं अनुभव चांगला असेल तेव्हा हे प्रारब्ध आहे. पण दुसरीकडे निवड पण आहे की आपल्याला एक समजा एक नोकरीचा अर्ज करायचा आहे, कुठे करावा. एखाद्या म्हणजे कल्पना म्हणून करा की एखाद्या बँकेचा अर्ज केला आहे तर ती लागेल किंवा ना लागेल हा नंतरचा प्रश्न. कुठे करावं हे आपल्या हातात आहे ना. मग तेवढं मला स्वातंत्र्य आहे की मी ह्या कंपनीत करावा, ह्या कंपनीत करावा, बँकेत करावा, LIC करावा आणि कुठं करावा, एवढं तरी माझ्या हातात आहे. म्हणजे एवढं स्वातंत्र्य मला आहे. आणि असं कधी होत नाही की बाबा मी बँकेचा अर्ज केला, परीक्षा दिली, पास झालो, इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं आणि मला एकदम कस्टम ऑफिसचा कॉल आला. असं होतं का कधी? स्वातंत्र्य अबाधित आहे आपलं. म्हणजे तसं आला तर तिथला चिल्ले तर येणार नाही एक वेळ. पण असं सगळं पास झालो आणि एकदम कस्टम ऑफिसचा कॉल आला, असं काही होत नाही. म्हणजे त्याचंही ते कर्मसिद्धांत व्यवस्थित अबाधितपणे आपलं काम करीत असतो. आपलं स्वातंत्र्य कायम ठेवून आपण जिथं अर्ज केला तिथे एक तर लागेल न लागेल, वेटिंग राहील, काहीतरी होईल पण ते तिथंच होईल, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि तिसरे हे पण आहे की एक आहे की काहीतरी ईश्वराची इच्छा असते. ती खरं फार सुंदर आहे. म्हणजे सर्वात कर्माचा प्रकार ईश्वर इच्छेनं जगणं हा आहे. संत जगतात ते फक्त ईश्वर इच्छेनं जगतात. खरं सांगायचं त्याचं ईश्वर इच्छेचं जगण्याचं उदाहरण म्हणजे केवळ संतच, की त्यांची स्वतःची इच्छा म्हणून काही नाही. म्हणजे अमुक एक असं त्यांचं काही म्हणणं नाही आहे, ठीक आहे असं असेल तर तसं करू, तसं असेल तर तसं करू. एखाद्याला काही विचार नसणं आणि मत नसणं हे वेगळं आणि ईश्वराच्या इच्छेनं जगणं हे वेगळं. तसं वर्तन म्हणून पाहायचं झालं तर एखादं आपल्या म्हणजे साध्या भाषेत गर्दभ आणि हे स्थितप्रज्ञ तसे बाह्यतासारखेच वागतात. पण फार फरक आहे, जमीन आसमानाचा फरक त्याच्यात आहे. तसा इथं जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा कसंही चालेल काहीही चालेल अशा अर्थाने नाही. विचार केलेला आहे, कसं असावं हे कळतंय, काय करायला हवं याविषयी मत आहे का नाही तर आहे. पण
जी ईश्वराची इच्छा असेल ते मला करायचं आहे, ईश्वर इच्छेने जे होईल ते मला आनंदाचं आहे, असं असणं हे पण एक कर्माचा प्रकार आहे. आणि ज्या वेळेला आपण प्रारब्धाकडे आनंदाने बघतो, स्वातंत्र्य आपल्याला असलेलं ईश्वराच्या हातात सोपवतो, त्यावेळेला ईश्वर इच्छेचं काम सुरू होतं. ते आपलं काम करायला लागतं. ते म्हणते आता तू, म्हणजे जसं निसर्गदत्ताना त्यांचे गुरु जसं म्हणाले की आता मग राहा ना प्रपंचात, आता काय बिघडलं. म्हणजे ज्याला प्रपंचाच्या ठेवणीतून काढण्यासाठी 3-3.5 वर्ष इकडचं तिकडे होऊन दिलेलं नाही आणि सतत त्यांच्याकडून साधन करून घेतलेलं आहे, आणि जे प्रपंचातून मुक्त झालेले आहेत आता, त्यांनी आता मी निघून जातो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं आता तुम्ही इथंच राहा, नाहीतरी तुम्हाला कुठं बांधणार आहे तो. आता प्रपंच तुम्हाला बांधत नाही, मग आता इथंच राहा. म्हणजे हे त्यांनी सोडून दिलेलं असल्यामुळं त्यांनी त्यांच्या हातात ठेवलेलं आहे. आता ती ईश्वर इच्छा आहे. त्यामुळे ती ईश्वर इच्छेत काय आहे तर पुढे जगण्याचा आनंदच आहे नुसता. म्हणून परवा जसं म्हटलं की असं एक कुठेतरी वाटतं कोणाला तरी की बाबा आपण ज्या वेळेला संतांचं जीवन पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अरे वा, हे काही असलं तरी ते आनंदात असतात. त्या आधारी पडोत, लोक नाव ठेवत, हे करत, स्तुती करत, नमस्कार करत, न करत, त्यांचा आनंदावर का परिणाम होत नाही. तर ते ईश्वर इच्छेच्या हातात ठेवलेले आहे. त्याची जी इच्छा आहे त्यानुसार ते चाललेलं आहे आणि त्यामुळे ते बरोबर आहे सगळं. जेव्हा जगात सगळं बरोबर आहे असं वाटणं ह्यासाठी एक खूप मोठी एक मानसिक तयारी आहे. तर ते पण साधनच आहे आपल्या की यात बरोबर चाललेलं आहे. जगात बरोबर चाललेलं नाही असं जवळजवळ सर्व लोकांना वाटत असतं. घरात कोणाला वाटतं मला सांगा, घरात सगळं चाललेलं चुकीचं चाललेलं आहे असं जवळजवळ प्रत्येकाचं मत असतं. आता घरातलीच माणसं ते चालवतात. मग ते असं कसं काय चालतं काय, पण ते होतं तसं. हे सगळं बरोबर नाही आहे आणि त्याला व्यवस्थित शिस्त लागली पाहिजे, वळण लागलं पाहिजे, ते व्यवस्थित असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्यामुळे शेवटपर्यंत त्याला कधीच लागत नाही वळणावर, कारण प्रत्येकालाच असं वाटत असेल तर ते एक विचार असे कधीच नसतात. त्यामुळे ते कधीच तसं होणार नाही. तर हे ईश्वर इच्छेचं काम हा एक कर्माचा प्रकार आहे. एवढे फरक तरी आपल्याला निदान माहीत असतात की एवढे फरक आहेत. आणि आपल्याला जे प्रारब्ध आहे आणि आपल्याला जे निवडीचं स्वातंत्र्य आहे तर त्याचा वापर आपण निदान करावा. जी ईश्वर इच्छा आहे तसं ठीक आहे, थोडी अजून तयारी करावी लागेल. जेवढं नाम खोल जाईल तेवढी ईश्वराची इच्छा वर येईल. जितकं नाम अधिक होईल तितकी ईश्वराची इच्छा स्पष्ट दिसायला लागेल. आपल्याला तोपर्यंत ईश्वराची इच्छा दिसत नाही, धूसर वाटते की नक्की ईश्वराला काय म्हणायचं असावं. ते काही वेळा लक्षात येत नाही म्हणून ते पावलवाट वगैरे तेवढ्यासाठी आहे. ईश्वराला काय म्हणायचं, जा का जाऊ नको ते त्याला विचारावं. जाऊ नको म्हणला तर जा म्हणलं इतका आनंद झाला पाहिजे, मग मात्र ते खरं. नाही तर तोपर्यंत ती वाट खरी नाही, ते कंपल्शन होईल आणि मनुष्य मनाविरुद्ध करेल. तसं नाही, मनाविरुद्ध नाही. ते वाटल्यावर सुद्धा यात काय भलं असेल माझं, म्हणजे किती योग्य वेळी मला हे भलं सांगितलं असं वाटलं असेल तर त्याचा आनंद आहे. तर ते करावं ते तो एक विषय आहे. पण जेवढं प्रारब्ध म्हणून आपल्याला वाटायला आलेलं आहे ते आनंदानं, आणि जी निवड दिलेली आहे ती परमेश्वरानं ज्या इच्छा व्यक्त केल्या असत्या यावेळेला समजा, म्हणजे नेहमी असं म्हणण्यापेक्षा आपल्याला स्पेसिफिक सांगतो, आपल्यासमोर असेल की ज्या वेळेला तात्यासाहेब तिथं असत, म्हणजे महाराज स्वतः घरामध्ये आहेत आणि काही करायचं झालं तर आपलं महाराजांना विचारायचं आणि करायचं. काही काय करायचं असे ना, महाराजांनी सांगितलं अमुक करा, काय भाजी करण्यापासून ते काय कोणाचं लग्न करण्यापर्यंत सगळं काय ते महाराजांना विचारायचं आणि त्याप्रमाणे करायचं. आणि त्यानंतर त्या माणसाच्या मनात कधी शंका आली नाही की माझं त्यामुळे अकल्याण झालं, त्यामुळे माझं अमुक एक गोष्ट चुकीची झाली, असं कधीही त्यांच्या कोणाच्या शंका मनात आली नाही. म्हणूनच हे चालू शकलं, म्हणूनच हे आनंदाचं झालं. तर असे पण झालेले आहे. त्यावेळेला महाराज होते, त्यांना विचारायचं काय करावं, महाराज म्हणायचे असं करावं, मग ठीक आहे तसं करूया. ते तसं करायचं हे त्यांना विचारून करायचं ठरलं. पण आता अडचण अशी की ते तिथंच 365 दिवस कसे राहणार. त्यांना हे कार्यक्रम आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं आहे, त्यांना ते उद्घाटन आहे, कुठं तिथे हे आहे प्रतिष्ठापन आहेत, ह्याच्यासाठी जावं लागणार. मग त्यावेळेला हा घरातल्यांचा प्रश्न निर्माण झाला, तिथे राहणाऱ्यांचा. घरातल्यांचाच नाही, कारण घरातली मंडळी राहतच होती पण बाहेरची मंडळी घरातली असल्यासारखीच तिथे येत होती आणि राहती होती. तर त्यामुळे ते देवाचंच घर झाल्यासारखं. त्यामुळे ती सगळी मंडळी यायची. त्यांना प्रश्न पडायचा की तुम्ही इथं असताना तुम्हाला विचारायचं पटकन करायचं हे ठीक आहे, ते तुम्ही सांगता की आम्हाला ते लगेच करता येतं तसं की जा जाऊ नको की जाऊ नको, हे सोपं पडतं. पण तुम्ही इथं नसला म्हणजे काय करायचं. जसा चिठ्ठीचा मार्ग निघाला
तर त्यासाठीच निघाला. ते अगदी स्वामींच्या ह्याच्यात सुद्धा आहे बरं का. स्वामी सुद्धा चिठी ठेवत असत आणि त्याचं हे पण आहे. म्हणजे ते पुढे ते कानोलकर महाराज होते, ते म्हणजे काकासाहेब होते, ते नंतर हे सगळ्यांच्या मार्गात हा मार्ग आहे. तर तो एक मार्ग झाला. पण म्हणले तुम्ही नसताना आम्ही काय करावं, आम्हाला कसं कळणार, तुम्ही आहात म्हणून आम्हाला महाराजांची इच्छा काय आहे कळली, त्याप्रमाणे आम्ही केलं. पण तुम्ही नसताना काय करावं. त्यावेळी त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थ लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं एकाच वाक्यात, आपल्याला ते माहिती पण आहे की ह्या परिस्थितीत मी नाही, म्हणजे त्यातला जो मी अशा अर्थाने, महाराज अशा अर्थाने मी त्यात नाही, मी वजा करून जे उत्तर येईल ते माझं उत्तर आहे असं समजावं. आता आपल्याला अडचण ते मीचीच आहे. सगळे घोळ आहे तो मला असं व्हावं असं वाटतंय किंवा होऊ नये असं वाटतंय, हे जे आहे त्याच्यातच घोळ झालेला आहे. म्हणूनच महाराजांकडे जावं लागतं, विचारावं लागतं काय करावं ते. तर तो त्यातला पण त्यांचा म्हणण्याचा भावार्थ आपण लक्षात घ्यावा की त्याच्यातला मीचे जर मुद्दा बाजूला काढला तर जे राहतं ती भगवंताचीच इच्छा राहते फक्त. कारण काहीतरी जगामध्ये चालू पाहिजे ही भगवंताचीच इच्छा आहे. त्याप्रमाणे चालू असण्याची त्याची इच्छा असणारच आहे. फक्त ती काय आहे, ती ही मीन दूषित होते आणि म्हणून कैदेत पडावं लागतं. मीन दूषित ती करायची नाही. त्यामुळे मी वजा करून जे उत्तर येईल ते माझं आहे उत्तर असं समजावं. आता हे मला समजलं, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या समजलं, मी समजलं असं म्हणत नाही, पण तांत्रिकदृष्ट्या समजलं. तर ह्याच्यापेक्षा मला सोपा आणखीन मार्ग लक्षात आला की हेच जर करायचं झालं तर त्याच्यापेक्षा शेजाऱ्याच्यावर ही वेळ आली असती तर मी कोणता सल्ला दिला असता हा अधिक चांगला. त्यावेळेला मी अगदी तटस्थ असतो. ते दंगा करतोय त्याला ठोक देतो मी, अगदी चांगलं वळण लागलं पाहिजे, सोडू नका त्याला सांगताना. आपलं असलं तर असं होणारच, मूल म्हटल्यावर असं नाही का करणार. तिथं कसं बरोबर आपण तटस्थ असतो. मग तसंच ते आता माझ्या बाबतीत आहे तर माझ्याही मुलाला ठोका तुम्ही, त्यालाही मारा, त्यालाही शिक्षा द्या, काय असेल ते. म्हणजे आता ही कायद्याने गुन्हा आहे हो, ती म्हणजे शिक्षा वेतानच द्या, पण काय जे असेल ते. तर ते जे काय करायचं आहे, ते जे करायचं आहे त्याच्याविषयी त्याला जे मत सांगू ते मला सांगायचं आहे एवढंच. म्हणजे हे सोपं होतं चटकन, कारण त्याला मत सांगताना ते बाकीचं आळ कमी येतं. त्यामुळे आपोआप अगदी व्यवस्थित आपण शांतपणे त्याला सांगू शकतो. म्हणून परमार्थ सांगायला सोपा पडतो तो ह्याच्यासाठीच असो. तर हे सगळं आहे. तर काय होतं, निवड आणि प्रारब्ध ह्या ज्या गोष्टी कर्माच्या आहेत तर त्याचं साधन करण्याची युक्ती कळली पाहिजे. प्रारब्ध हे सुद्धा म्हणजे कर्माच्या बाबतीत सुद्धा त्याचं साधनात रूपांतर करता येणं ही विद्या आहे. कारण प्रारब्ध म्हणून काही वाटायला येणार आणि काही निवड म्हणून वाटायला येणार. आणि गंमत अशी आहे की काही प्रारब्ध आणि काही निवड असं सुद्धा भगवंत एकत्र पाठवतो. आता काय उदाहरण सांगा, आपल्याकडे म्हणजे अशी परंपरा आहे की म्हणजे अलीकडे खूप तिचा विस्तार झाला की प्रेमविवाह करतात लोक, लव्ह मॅरेज करतात. आता प्रेमविवाह करणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये प्रेमविवाह कोणाशी करावा वगैरे हे सगळं नाही का. म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याचा काय आता महाराजांशी संबंध आहे, पण कर्माशी संबंध आहे ना, आणि पुढं कर्मच उभं राहतं, त्यामुळे त्याच्याशी संबंध नक्कीच आहे. तर ते जे काय आहे ना, ते जे काय ते प्रेमविवाह आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर तुम्हाला निवड आहे, मग ते तुम्ही निवडीचं स्वातंत्र्य वापरलं आहे ना, वापरलं आहे. पण नंतर प्रारब्ध हे लक्षात येतं. ते काय आहे अशीच भगवंतानं करून ठेवलेलं आहे. तो म्हणला तुला निवडीत स्वातंत्र्य दिलं, वापर आता वापरलंस, आता घे तुझं प्रारब्ध काय. बरं ते तसं मी म्हणत नाही, तेही करायचे जुळून जाईल एखाद्या वेळेला. ठीक आहे, फारच प्रेम असलं आणि अगदी फारच शुद्ध असलं, पवित्र असलं आणि अगदी एकदम सगळं एकाच एकमेकाला म्हणजे याला झाकाव त्याला काढावं इतकं एकमेकांचं, ह्याच्या मनात जे उत्तर आलं तेच त्याच्या मनात जे उत्तर तेच ह्याच्या मनात हा प्रश्न तोच त्याच्या मनात, इतकं समजा जर झालंच समजा तरी इथपर्यंत ठीक आहे. आता हे निघालंच आहे उदाहरण म्हणून गंमत सांगतो. तर निघालंच आहे तर प्रारब्ध आणि ह्याची निवडीची गाठ कशी भगवंतानं घालून ठेवलेली आहे की इथपर्यंत झालं, तेही झालं, लग्नही झालं, हेही उत्तम आहे, सगळं दोघांचंही उत्तम आहे. पण तो कडकड सासरा आणि तडतड सासू ती काय तुम्ही निवडलेली आहे, तिथं प्रारब्ध आहे. तिथं आता ते जे कडकड करतात ते सगळं आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे, ते तडतड करतात ते सहन केलं पाहिजे. कारण आता ते बदलणं काय आपल्या हातात नव्हतं, आपण हे घेतलं पण त्याच्याबरोबर ते बक्षीस आहे ना आपल्याला, त्याचं काय करायचं. ते जे करायचं ना ते प्रारब्ध म्हणून. आता इथं आपलं शौर्य आहे. कारण काय, मुलाला आपण जसं म्हणतो की तसं एखादं काम केलंस तर तुला बक्षीस आहे, बक्षीस म्हणून शिकायला. आता तसं म्हणजे इतकं झालं ना की मग काही भगवंत फार लांब नाही आहे.
कारण ते जे दोन लोक आपण निवडलेले नाहीत त्यांच्या रूपाने वावरत असतो. असं आता आपला वेळ व्हायला लागला. तर त्यांच्या रूपाने तो वावरतो एवढं एवढं लक्षात आलं एकदा की झालं. सासू सासरे म्हणजे दोन्हीकडचे मी गृहीत धरलेत. म्हणजे यांचे आता तुम्हाला वाटायचं नेमकं त्या दोघांच्यावर बोलतात तसं काही नाही. कारण त्यांना ह्यांना ते जसं त्यांना ते सासू सासरे सारखंच ते. तर त्याच्यात रागा नाही आहे. तर त्या रूपाने देव आहे. देव म्हणला ठीक आहे एवढं तुला स्वातंत्र्याचे जरूर आहे, तू माणूस आहेस त्यामुळे कर्म स्वातंत्र्य तुला आहे, ते तू वापरलंस, ज्युडिशियसली वापरलंस. आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं तर ज्युडिशियसली तू वापरलंस तर त्यामुळे कौतुकाची गोष्ट आहे. आता पुढचं जे काय आहे ते पान उघड म्हणजे कळेल काय ते. तर याच्यात आता काय समजायचं तर अर्थात आता बऱ्याच वेळेला आता हे पुढेच जायचं आहे आपल्याला आणि सारच काढायचं त्याचं म्हणून. पण पुढे जाताना हे लक्षात येतं की हे दोन किंवा ते दोन काही म्हणा ते जे काय असतात ते त्यांच्या रूपाने भगवंत उभा आहे किंवा भगवंताची इच्छा काम करते आहे हे लक्षात ठेवून राहणं म्हणजे साधना आहे. म्हणजे हे आपल्या लक्षात किंवा अनुभवायला आपल्या आलंही असेल किंवा कदाचित कोणाला येईल किंवा कोणी पाहिलं असेल तर त्यांना पाहायला तरी मिळालं असेल तर ते कळतं. आणि त्याच्यात आणि जाता जाता एक बारीकसा मुद्दा आहे तो सांगून ठेवतो की आपण ज्याला स्वातंत्र्य म्हटलं आणि जे आपण वापरून जे काय केलं, जी काय निवड केली, बरीच वेळेला असं होतं. आता खाजगीत आहे म्हणून सांगतो, आपण खाजगीतच बसले, आपलं काय सार्वजनिक नाही. त्यामुळं आपण जी काय निवड म्हणून केली ती नंतर आपल्या लक्षात येतं की आपलं खरं सांगायचं तर पत्नी सोडा भाजीसुद्धा निवडणं आपल्या हातात नाही, जमेल असं सांगता येणार नाही. असं बरेच वेळेला नंतर अनेकांना वाटतं. अर्थात हे बोलण्यासारखं नसतं, ते आपल्या मनाशी ठेवायचं असतं. तर हे सगळे एकंदरीत प्रारब्ध, निवड, भगवंताची इच्छा. आता ह्या सगळ्याचं साधन कसं बनवणार तर ह्याचं साधन असं आहे की जे जे म्हणून कर्म होतं ते प्रारब्धाने येऊ, ते आपल्या स्वातंत्र्याने येऊ, इच्छा म्हणून येऊ, भगवंताची इच्छा म्हणून आपण मानू, कशानेही माना काय किंवा या दोन्ही गोष्टींनी माना. एक नक्की आहे की ते जे कर्म अगदी थोडक्यात सांगायचं तर जे कर्म म्हणून घडतं म्हणजे आता उदाहरणार्थ महाराज काय म्हणले ते महाराज असं म्हणतात की बाबा एखाद्या वेळेला ते कांबळं पांघरून लहान मुलाला पूर्वी बागोलबुवा करायचं. ते मूल घाबरून जातं आणि नंतर ते घाबरते हे होतं आहे म्हणजे त्याला जास्त घाबरून देत नाही पण फार घाबरते, थोडंसं घाबरवलं, आपलं गंमत केली एवढंच. तर ते बागोलबुवा म्हणलं ते त्यांनीच केलेला असतो तर त्यामुळे ते जास्त घाबरते असं वाटलं तर लगेच ते कांबळं टाकून द्यायचे, बाबा देतात आपले असं वाटतं. तर तशी जी कर्म घडतात तर त्यावेळेला जरी बागोलबुवासारखी वाटली तरी आपलं जर भगवंताशी असा संबंध असेल तर तो कांबळं काढून टाकतो, तो मीच आहे, दुसरं कोण नाही. तेव्हा तत्व म्हणून जर सांगायचं असेल तर मला आपल्यासमोर असं मांडायचं आहे की जे जे म्हणून कर्म करेल त्याचा करता तर सरळ दिसतच असतो. आता समोर कांबळा आहे आणि त्यात भीती बसलेली आहे, भयकृत हे पटलं, पण भयनाशना हा तिथेच आहे, तो फक्त त्याच्या मागं दडला आहे. एवढं लक्षात आलं आहे. तर जी जी कर्म म्हणून घडतात त्या वेळेला ज्यावेळेला भय उत्पन्न होतं, ज्यावेळेला कधी निराशा उत्पन्न होते, कधी काय उत्पन्न होतं, त्यावेळेला इमिजिएट पास्ट जवळचं अगदी जे कर्ता म्हणून असतो किंवा जे काही सान्निध्यातली वस्तू असते तिला आपण करता समजतो. अनेक वेळेला भीती वडिलांनी दाखवली, भीती त्या कांबळ्यानं दाखवली असं वाटतं, पण त्या कांबळ्यानं भीतीने दाखवली, त्याच्या मागं जे होतं त्यांनी खरी भीती दाखवली आणि ती दूर करणं त्यांच्याच हातात आहे, त्यांनी कांबळं फेकून दिलं. तसं कर्त्या जो नेहमीचा जो कर्माचा करता दिसतो त्याच्या जवळच लागून खरा करता असतो. तेव्हा आपण ह्या कर्त्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्या कर्त्याकडे लक्ष द्यावं म्हणजे कर्मातलं रहस्य लक्षात येतं की अरे जी काही कर्म चालली आहेत ही सगळी चालली आहेत खरी. मग काय होतं आपला बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. एखादं कर्म मी केलं, चांगलं केलं, त्यामुळे 4 लोकांनी ते चांगलं म्हटलं. आता त्या क्षणी म्हणजे आता फक्त फोटो काढत पाहिजे आपला तर असं वाटत असतं, तर तसं ते नसणार आहे. कारण करणारा मी जवळ दिसतोय त्यावरती हे करणारा दुसरा असला पाहिजे कुठेतरी. मग खरी मजा आहे. तो करणारा जे काही चांगलं मी केलं ते माझ्या हातून घडवणारा मागं बसलाय आणि तो मागं आहेच, तोच करतो. ते आपल्याला असं वाटतं मी करतो
तसंच ते दुसऱ्यांच्या बाबतीत आहे. मग आता ते कर्म आपल्याला बरं वाटत असेल तरी तसंच आहे, आणि आपल्याला बरं वाटत नसेल तरी तसंच आहे. तो समोर जो करणारा दिसतो तो करणारा नाही, त्याच्या मागे जो उभा आहे तो करणारा आहे. एवढं लक्षात आलं तर कर्माचं एक रहस्य लक्षात आलं असं समजू आणि आज थांब.